जन्मपत्रिकेनुसार कोणत्याही माणसांचे 3 गणांमध्ये वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे देवगण, दुसरा म्हणजे राक्षसगण आणि तिसरा म्हणजे मनुष्यगण. तर विवाह करताना ज्यावेळी पत्रिका जुळवली जाते त्यावेळी गण हा खूप महत्वाचा भाग असतो. तर कोणत्या गणाशी कोणत्या गणासोबत विवाह केल्यावर चांगलं जमतं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर गण म्हणजे काय? गण म्हणजे त्या माणसाचा एक स्वभाव, एक प्रवृत्ती त्याची जी असते ती गणाच्या तो ज्या गणाचा आहे त्या गणाची प्रवृत्ती त्याच्यामध्ये आलेली असते. म्हणजे देवगण असेल तर तो सात्विक असतो, राक्षसगण असेल तर तो राक्षस नसतो, पण त्याच्यामध्ये राक्षसिक गुण म्हणजे की चिडकेपणा, अहंकार अशा थोड्या गोष्टी जास्त असतात. आणि मनुष्यगण म्हणजे त्याला मनुष्याचा जो स्वभाव आहे तो सगळा त्या गणाला लागू होतो. तर विवाह करताना देवगण आणि मनुष्यगण यांचा विवाह अतिशय चांगला आणि उत्तम जमतो, कारण त्यांची थॉट प्रोसेस, एकमेकांना समजून घेण्याची पद्धत ही चांगली असते. त्याच्यानंतर राक्षसगण आणि देवगण यांचा देखील विवाह चांगला मानला जातो, कारण दोघांच्या थॉट प्रोसेसमध्ये थोडाफार फरक असला तरी ते एकमेकांना भांडून का होईना एकमेकांना चांगले समजून घेऊन जातात. पण शास्त्रानुसार जो निषिद्ध मानलेला विवाह आहे तो म्हणजे राक्षसगण आणि मनुष्यगण, कारण दोघांच्या थॉट प्रोसेसमध्ये इतका डिफरन्स असतो की तो विवाहामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये अडथळे निर्माण करत असतो. तर शास्त्रानुसार देवगण आणि मनुष्यगण हा चांगला विवाह, तर राक्षसगण आणि मनुष्यगण हा निषिद्ध मानलेला